शिवनेरीला लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर JCPने फुलं टाकीते। मग हे पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले। तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जीपीत काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडत आहेत इतके फुलं पडतात। मग आता ते कव्हर काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना। त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कसं काय झालं म्हणजे परळीवाल्याची गँग आहे। तुला सांगतो आवाज कमी करून आणि तो माय घेऊन जा इथून चल उचल। तो काय फुकट फेकट नाही पैसे घेतो तुला पैसे पाहिजेत का सांग आणखीन देतो नाही तर उचल तो इथून। मला उपोषणाला बहुत त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो। तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्यास भेवाटत असलं तर बघ ते साऊंड आणले तर आम्ही कचाकच तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडं टाकतो आम्ही। कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू व त्यांना 50 त्याला तेच सांगायला लागतं। आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा 50 JCP लावल्या होत्या 30-40 जाग्यावर 30-40 जाग्यावर म्हणतो मी। मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना। ती परळीची गँग आहे वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलनात माघारी येऊ द्या तुमची बघा जिरीतो का नाही सगळ्याच्या आता तुमचा कोण बॉस आहे ना त्याची कशी मी त्याला हागायला लावतो धेंडळीतून नुसतं बघत आता। तुम्ही माया नादी लागू नका मागच सांगितलं होतं मी तुम्हाला दोघाला आधी माया मादी नादा लागल्यामुळे तुमच्या अर्धे जेलात घातले। पुन्हा जर माया नादी लागताना तर सोपडा सापच करणार तुमचा। ते आता म्हणले मला माहीतच नाही आणि मी इतक्या बारीक याच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढ चालल्यावर ध्यान बी देत नाही। पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजिनल उपोषण करतो। तोंड धुतलं उलसे का सपका हाणला उलसे पोटात झोळलं आणि दाटून लोकापुढं असं कणत बसला अयो लय दुखत आहे असले हे भंगार चाळे आपण करत नाही ओरिजिनल आला असाच बसलेलो आहे मी। कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लागले कोणतरी म्हणतंय म्हणलातच ना आता खेळलातच ना मला माघारी येऊ द्या। तुम्हाला काय नसतं मा स्क्रीनशॉट काढून ठेवा पोरं ते कोणचे आहेत हां तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्याला जर नाही धेंडळे लावले ना तर आपलं नाव मनोज जरांगे ठेवा तो खरोखरचाच पॅन्टीत हागला पाहिजे खरोखरचाच। दोघं ते हागायला लावले तुमचे मी आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येतं ते फुलं येतं हे बघा दरे नाही हे बघ हे फुलं आहेत फुलं आहेत हा आणि आतून तर दिसन हा बाग बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखव तुपल्या याचा नवरा कोण आहे त्याला दाखव। का तुपल्या नेत्याला दाखायचं असन तुला ते पिवळं कसं झालंय आणि दाखवा भंगार पैदशी वड्याला झालेले तुमचा ना हे असल्या भंगार पोरामुळं त्यांचे 2 नेते एक संपला त्यातला आता एकच राहिलं यांच्या असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले। ही जी टोळी आहे ना त्या टोळीमुळं सगळे संपायला लागले। ठीक आहे तो टोळी संपतो का नाही बघ तू थांबतो आता। उद्धव ठाकरे आणि जरांगे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झालेली आहे। दोघांमध्ये जवळपास 1.5 ते 2 मिनिटं संवाद झालेला आहे। अंबादास दानवे पुन्हा एकदा जरांगे यांच्यासोबत मंचावर आपण पाहताय। काल सुद्धा अंबादास दानवे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली होती आणि आजही त्या ठिकाणी मंचावर आलेले आहे। मात्र यावेळेला त्यांनी उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या मोबाईलवरून फोन लावून दिला आणि उद्धव ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये 1.5 ते 2 मिनिटं संवाद झालेला आहे। हा संवाद नेमका काय आहे त्याचा तपशील कळू शकलेला नाही मात्र सकारात्मक काही बोलणं झालेलं असावं अशी देखील माहिती मिळतेय। हाके आणि सदावर्ते यांनी ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांच्यावर टीका केलेली आहे तर जरांगेंनी त्याच्यावर पलटवार केलेला आहे। आजचा उपोषणाचा त्यांचा दुसरा दिवस आहे।
शिंदे समितीनं त्यांची भेट घेतलेली आहे, मात्र ही चर्चा निष्फळ ठरलेली आहे. काल सकाळी 10 वाजल्यापासून त्यांचं उपोषण सुरू झालेलं आहे. मोठ्या संख्येनं मराठा बांधव आझाद मैदान परिसरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. मात्र लक्ष्मण हाकेंनी नेमकं काय म्हटलेलं होतं पाहूयात. जे आमदार आणि जे खासदार, परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला, सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, ते माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी, तो पापडे आमदार कोण, विजय पंडित, बंडू जाधव, अंबादास दानवे, निलेश लंके, आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके, तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा, नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार टाकेल. जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून, दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. शरद पवारांना संजय राऊतनं जे म्हणलंय संविधान बदला, संविधान बदला, याच्यावर काय उत्तर आहे हे विचारलं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे. कारण हे गुमरांगीन नाही, हे फसवा फसवी आहे. मराठा भावांची फसवा फसवी आहे, यांना माहिती आहे आरक्षण देता येत नाही. त्याचबरोबर ओबीसी भावांची सुद्धा फसवा फसवी आहे. हे फसवा फसवीचा खेळ खेळत आहेत, हे फसवा फसवीचा खेळ खेळत आहेत. 6 वाजल्याच्या नंतर आता लाडवे जरंगेचे बंद करा, गोंजारने जरंगेला बंद करा, उचला आणि जरंगेला अटक करून माननीय मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आझाद मैदान यांच्या समोर उभा करा. कारण कायद्याची पायमल्ली ही महाराष्ट्राला परवडणारी नाही.